प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो. प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो. साक्षात अनुभवांचा वृत्तांत बाप असतो. प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो. हरेक संकटाशी लढतोय ताकदीने. हरेक संकटाशी लढतोय ताकदीने. साक्षात प्रेरणेचा हा प्रांत बाप असतो. प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो. जगतो सदा खुशीने माणुसकी जपुनी. जगतो सदा खुशीने माणुसकी जपुनी. साक्षात जीवनाचा सिद्धांत बाप असतो. प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो. करतो इथे शहाणे सांगून शब्द नीती. करतो इथे शहाणे सांगून शब्द नीती. साक्षात सानुल्यांचा वेदांत बाप असतो. प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो. आणि शेवटचा शेर. दाबून दुःख सारे हृदयात ठेवणारा. बापाला कधी मन मोकळेपणानं रडता येत नाही. दाबून दुःख सारे हृदयात ठेवणारा. साक्षात वेदनेचा आकांत बाप असतो. प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो. साक्षात अनुभवांचा वृत्तांत बाप असतो. वा वा, अप्रतिम गझल, अप्रतिम सादरीकरण. मित्रांनो, आज वर्ल्ड फादर्स डे आणि या वर्ल्ड फादर्स डेचं औचित्य साधून आज पितापुत्राची जोडी आपल्या भेटीस आलेली आहे. आणि ही पितापुत्राची जोडी संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. आणि ही जोडी म्हणजे गझलकार बबन धुमाळ सर आणि त्यांचेच पुत्र गझलकार प्रसन्न धुमाळ सर. सर, दोघांचे मनपूर्वक स्वागत आजच्या या भागामध्ये. आणि वर्ल्ड फादर्स डेच्या तुम्हाला दोघांनाही बनभरून शुभेच्छा. आणि या प्रसंगी आपण एक मुलाचं आणि पित्याचं जे एक वेगळं नातं असतं, आणि हे मैत्रीपूर्ण नातं आम्ही अनेक वर्षांपासून तुमच्या दोघांच्या माध्यमातून बघत आलेलो आहोत. आणि हे नातं उलगडण्याचा आजचा हा एपिसोड आहे, आजचा हा भाग आहे. आणि या निमित्तानं मला तुमच्या दोघांचंही परत एकदा स्वागत करावं वाटतं. आणि तर तुम्ही गझल पितापुत्राची या नावाने तुमचा एपिसोड यूट्यूब चॅनल तुम्ही चालवत असता. या माध्यमातून तुमच्या दोघांच्याही गझल अनेकांना श्रवणीय आहेत. आणि विशेषतः प्रसन्न सरांचा आवाज हा फार गोड आवाज आहे, सुरेल आवाज आहे. आणि आता हे आपण बघितलंच सुरुवातीला. तर सुरुवातीलाच मला विचारायला तुम्हाला आवडेल की तुमची ही मैत्री जमली कशी आणि कधी जमली? कारण तसं बघायला गेलं तर आजही माझ्या वडिलांशी बोलताना मला भीती वाटते. आणि आदरयुक्त भीती असते, ती नक्कीच तुमच्याही मनामध्ये असेल. परंतु तरीही तुम्ही जिकडे जाईल तिकडे तुम्ही दोघंही सोबत असता. आणि योगायोगानं तुम्ही गझलकार आणि मुलगाही गझलकार. तर ही मैत्री जमली कशी, हेच सुरुवातीला मला विचारायला आवडेल. कसं आहे की आपल्याला अनेक मित्र असतात.
त्या मित्रांना आपण मार्गदर्शन करत असतो, त्यांचं काय ऐकत असतो, आपण काय घेत असतो. हो. माझा योगायोग असा आहे की माझाही मुलगा जर लिहित असेल हो. तर माझं त्याला काय मार्गदर्शन मिळेल, आणि त्याच्याकडे असे काही गुण आहेत की जे मला घेता येते. वा. म्हणून मग एकमेकाशी पूरक आमचं वर्तन सुरू झालं. बर. गझलेच्या संदर्भात मी मार्गदर्शन त्याला करत गेलो, तो आक्षेप करत गेला, स्वीकारत गेला. माझ्यामध्ये काय दोष होते हे विशेष आहे की मुलगा असं नाही, तो अगदी प्रामाणिकपणे तो मला सांगायचा की या ठिकाणी तुमचं चुकतोय, त्या ठिकाणी तुमचं चुकतोय. जर एक्झाम्पलच सांगायचं झालं तर सादरीकरणाच्या बाबतीत मी फार कच्चा होतो. अच्छा. म्हणजे गझल लेखन सुंदर असायचं, परंतु सादरीकरणात थोडंसं कमी प्रमाणात. बरोबर. मग त्या ज्या चुका आहेत ह्या चुका दाखवायचं काम मुलांनी. नाही, त्यांचं सादरीकरण तर उत्तमच आहे, म्हणजे ते आणि मग त्याच्यामुळे आणि त्याचं पाहूनही मी माझ्या सुधारणा करण्याचा मी प्रयत्न. बरोबर. आणि मग हे जे बॉन्डिंग आहे, हे बॉन्डिंग आपोआप पुढे पुढे वाढत गेले. बरोबर. आणि मग आणखी आमच्या दोघातलं नातं जे आहे ते आणखी एक सीमारेषेपर्यंत पिता, हो. त्याच्या पुढे गेलं की मग मित्रच होतो. बरोबर. म्हणजे घरी ज्यावेळेस आम्ही वावरतो त्यावेळेस पिता पुत्राचं नातं आम्ही एकमेकाचं पूर्णपणे सांभाळत असतो. बरोबर. पण ज्यावेळेस आम्ही बाहेर जात असतो, एखाद्या कार्यक्रमाला एकत्र असतो, त्यावेळेस मात्र की माझं बर्डन त्याच्यावर पडलं नाही पाहिजे, किंवा त्याचाही मुलगा आहे म्हणून मी एखादी प्रेम कविता स्टेजवर म्हणायची नाही, असं कधी होत नाही. वा. की अगदी मुलगा समोर बसलेला असलो तरी मी अगदी स्टेज गाजवायचं म्हणजे गाजवतो. म्हणजे त्यात बरोबर. हा, एखादी प्रेम कविता म्हटलं तरी असं काय आपलं कविता म्हणूनच आम्ही दोघेही त्याच्याकडे पाहत असतो. हो. हो. बरोबर. म्हणजे आणि असं मग हे वाढत 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 जाऊन हे नातं आणखी घट्ट होतं. आणखी बरोबर. घट्ट होत बरोबर. चाललंय. हे, तसं बघायला गेलं तर मग गझलेनं तुम्हाला दोघांना एक हो, हो, मैत्रीच्या निश्चित, धाग्यामध्ये जोडलं का? निश्चित निश्चित. गझलमुळे आम्ही आणखी जवळ आलो. बरोबर. बरोबर. आणि मग यांच्यामध्ये गझल आहे किंवा गझल हे लिहू शकतात, हे तुम्हाला पहिल्यांदा कधी जाणवलं? झालं कसं की लॉकडाऊन पडलं बा, हो. 2020 साली. बरोबर. आणि हा नुकताच BE होऊन बाहेर पडला होता. माझं रुटीन असायचं की सकाळी 8 ते 12-1 वाजेपर्यंत कंपल्सरी वाचन लेखन करायचं. बरोबर. त्यानंतर मग आमचं पुढचं काय आपलं घरगुती कार्यक्रम असेल त्यात इंटरेस्ट. म्हणजे 4-5 तास मी कंटिन्यू लिखाणकाम वाचन काम करत असायचं. बरोबर. एक दिवस हा सहज म्हणलं, सकाळच्या पारी उठताय तुम्ही, बसताय, नेमकं करताय काय हाचा प्रश्न. बरोबर. म्हटलं लेखन करतोय, काय लिहिता नेमकं? म्हटलं गझल. काय प्रकार असतो? मग त्याला सांगितलं हे गझल असतात, वृत्तामध्ये विशिष्ट वृत्तात लिहिली जाणारी हा जो काव्य प्रकार आहे तो गझल आहे. बरोबर. ती अनेक म्हणजे 2 ओळीच्या मध्येच आपल्याला एखाद्या घटनेचा संपूर्ण आशय सांगायचा असतो. संपूर्ण घटना आपल्याला 2 ओळीत संपवायची असते. आणि ते करत असतानाही जे काही वृत्तांच्या लगावले आहेत त्या लगावले पाळून हे करावं लागतं, हे त्याला मी सांगत गेलो. मी जसं जसं याबद्दल त्याला माहिती सांगत गेलो तसं तसं त्यालाही त्याच्याबद्दल गोडी निर्माण झाली. बरोबर. त्याचं वाचन वाढलं. मी माझ्याकडे भरपूर गझल संग्रह होते, त्यातले मी त्याला काही वाचायला दिले आणि वाचनातून त्याला त्याविषयी आवड निवड निर्माण झाली. आणि तो BE झालेला होता, ग्रॅज्युएट झालेला मुलगा, मुळातच हुशारच होता. बरोबर. त्याच्यामुळे त्याला ती त्यातमध्ये ते प्रावीण्य मिळवणे त्याला सोपं गेलं. खरं. म्हणजे ते शिकणं त्याला सोपं गेलं. असं इतकं अवघड गेलं नाही किंवा बर्डन आलं नाही की त्याचा जो स्टॅमिना होता त्या स्टॅमिनाचा वापर करून तोही पुढे मग माझ्यासारखा 4-4, 5-5 तास बसून अभ्यास करू लागला गझलचा. अगोदर त्याने अभ्यास केला, वृत्त काय ते समजून घेतले, यमक काय, अंत्ययमक काय, हे सगळं समजून घेतलं. आणि हे समजून घेतल्यानंतर मग त्याने पानावर स्वतःचं मत उतरवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वेळेस कवितेसारखं व्हायचं जाणून, म्हणजे असं त्यात असं मोकळेपणा येत नव्हता. हो. पण हळूहळू हे जमेल हे मला कळलं होतं. बरोबर. आणि म्हणून मग एकदा झाड जोमाने वाढायला सुरुवात झाली, रोपटं मोठं होत राहते, आपण योग्य पद्धतीने खत पाणी देत राहिलो आणि तो म्हटलं जातं ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तुम्हाला मुलाचे पाय गजलेत दिसलेले होते. हो पालक जे असतात ते आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर होण्याकरता त्या दिशेनं जाण्याकरता
तसा 4-4, 5-5 तास त्यांच्याकडून किंवा वेळ प्रसंगी 8-8, 10-10 तास बसून अभ्यास करून घेत असतात. तुम्ही गझलेचा अभ्यास तसं करून मी घेता. गझलेचा अभ्यास करून घेतला. तसे तुम्ही पेशाने शिक्षकच आहात. हो. आता निवृत्त आहात. तर खूप छान वाटलं. म्हणजे हे अशा पद्धतीनं मुलगा पावलावर पाऊल ठेवून पाठीमागे चालतोय. हो. एका पित्याला खूप अभिमानास्पद गोष्ट असते. तुम्हाला असं कधी शिक्षा देण्याचा प्रसंग तुमच्या आयुष्यात आला का प्रसन्न यांना? कसं आहे, शिक्षा देण्याचा कसं असतं, ज्यावेळेस आपण लहानाचा मोठा मुलगा करत असतो, म्हणजे आपल्या समोर मुलं होत असतात, जर आपण प्रत्येक चांगलं वाईट हे त्याला जर कृतीतून शिकून दिलं, आता तो पुढे तो दिवा आहे, त्या दिवा आता समोर आपल्याला दिसतोय, तो त्या दिव्याला तो हात लावणार आहे, त्याला भाजणार आहे. आता तो लहान असताना जर कोणतंही बोल तिथपर्यंत तो जाण्याचा प्रयत्न करणार आहे, ती ज्योत येते, हलते, त्याला आकर्षित करते, तो जाणार आहे. आपण कितीही त्याला मागे वळलं तरी तो जाणारच. मग त्याला जाऊ द्यायचं, थोडासा चटका बसेल, थोडा चटका गेल्यानंतर परत तो जाणार नाही. अगदी खरं. मग अशा पद्धतीने मी शिक्षक असल्यामुळं माझी मतं केव्हा त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला जितकं जास्तीत जास्त स्वतःहून शिकण्या म्हणजे आत्मसात करण्याचा आम्ही त्यांना संधी दिली. बरोबर. आणि सुदैव असं आहे की या संधी देत गेल्याच्या आमच्या स्वभावामुळे आणि त्यालाही ते कळून चुकलं होतं, त्याच्यामुळे तो कसा असा ट्रॅकच्या बाहेर गेला नाही. तो त्याच्या फोकस जो होता त्या फोकसच्या बायफर्केट झाला नाही त्याच्या ध्येयापासून. आणि त्यामुळे मला सुदैव असं आहे की त्याला शिक्षा देण्याच्या माझ्या जीवनात तरी काही प्रसंग आला. अनवधानाने जो चटका बसला त्याला आयुष्यामध्ये, त्यातूनच तीच शिक्षा म्हणायची आणि त्यातूनच तो शिकला. त्याची ती स्वतःच ती शिक्षा. हा एक शिक्षकच करू शकतो. आता याच्यात गंमत सांगतो. आता त्याच्या शिकण्यातून काही वेळेस त्याचा पराभव झालेला आहे, त्याच्या हातात हार आलेली आहे. बरोबर. पण ते हार आल्यानंतर बाप या नात्याने त्याला ठीक आहे, असं होत असतं जीवनामध्ये, चालत राहायचं असतं, खाचखळगे येतातच, पडतो माणूस. एखादं वाहन चालवत असताना, तुम्ही शिकत असताना वाहन तुम्ही पडणारच असता, गाडी पडत असते, तुटत असते, ऍक्सिडेंट होत असतो. पण तोच ऍक्सिडेंट घेऊन जर बसला तर तुला ते पुन्हा वाहन चालवणं शक्य होणार नाही, ते विसरणार. आलेले हार ही कशामुळे आली याचा शोध घेऊन तर तुम्ही तुमचा मार्गक्रम जर केला, आखला, तर निश्चित आपल्याला यश मिळत असतं. हे आम्हाला माहिती असल्यामुळे, पुस्तकी ज्ञानामुळे, त्याच्यात तो मी त्याच्या बाबतीत ते प्रयोग करत. खरं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तो बीएला असताना पहिल्या वर्षीच इतका हुशार असणारा विद्यार्थी, 95% 10वीला 12वीला, सीईटीला त्याला 140-45 मार्क होऊन गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळालं. आणि इतका हुशार असणारा मुलगा पहिल्या वर्षी तो इयर डाऊन, काय म्हणायचं त्याला, इयर डाऊन, विषय गेले माझे. इयर डाऊन म्हणजे एक वर्ष त्याचे विषय गेले, दुसऱ्या वर्षाला त्याला ऍडमिशन नाही मिळालं. आता तो घरी आल्यानंतर ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस तो तोंड चुकू लागला. म्हणजे याच्यात तोंड चुकवण्याची बाब काय. बरोबर. झाला काय प्रकार की 10वीला तो जास्त अभ्यास केला, 12वीला 2 वर्ष, 11वी 12वीचे 2 वर्ष कंटिन्युअस अभ्यास केला. त्यामुळे हा जो पठारावस्था येते ना, म्हणलं ही तुझी 13वीला असताना, फर्स्ट इयर बीएला असताना ही तुझी पठारावस्था आल्यामुळे थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, खेळण्याकडे लक्ष दिलं असेल, नाटकाकडे लक्ष दिलं असेल, गायनाकडे लक्ष दिलं असेल, त्याच्यामुळे थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. म्हणजे तुझं वायडी झाला, वायडी होणं म्हणजे प्रवेश पुढच्या वर्षी त्यात फरक. मग वायडी झाला म्हणजे काय असं आभाळ कोसळलं असं काय समजू नको, निवांत राहा. त्याला आम्ही घरी बोलवलं नाही, परत पहिल्या जसं काय दुसऱ्या वर्षाला ऍडमिशनच आपण त्याला दिले, अशा पद्धतीने त्याला हॉस्टेलला आम्ही त्याची बोलवणी केली, तो अभ्यास कर, तो सोड. त्याने सोडवलं, त्याच्यानंतर कंटिन्यू पास होत गेला, काहीच अडचण नाही. खरंय. म्हणजे एक उलट आपल्या बर्डनामुळे आपण पाहतो आजकालची मुलं फार सेन्सिटिव्ह झालेली. थोडं जरी आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागायचा प्रयत्न केला किंवा बापगिरी दाखवायचा प्रयत्न केला तरी ते वेगळ्या मार्गाने जात असतात. काही आत्महत्येचे प्रसंग. एक परवा तरी पेपरला बातमी आली होती की बापाने मोबाईल 10वी पास झाल्यामुळे मोबाईल द्यायची बोलली होती वडिलांची, उन्हाळ्याची सुट्टी गेली तरी बापाने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्या मुलांनी आत्महत्या केली. मागच्या आठवड्यातली घटना. म्हणजे अशा पद्धतीने आजचं सेन्सिटिव्ह मुलं आहेत
म्हणून प्रत्येक पालकाने मुलाचा कल पाहून त्याच्यावर स्वतःचे मत न लागता जर प्रामाणिकपणे मार्ग त्याला त्याची दिशा त्याला आखून दिली, त्याचा मार्ग त्याला, हा तुम्ही मार्गदर्शकाची भूमिकेमध्ये राहू शकता. बापाच्या भूमिकेमुळं हिटलरगिरी चालणार नाही. बरोबर. हा खूप मोठा संदेश आहे ऍक्च्युली. म्हणजे जे आपला आजचा भाग ऐकतायत त्या सर्वांसाठी हा खूप मोठा संदेश आहे की बाबा पालकांनी सुद्धा मुलांना कशा पद्धतीनं घडवलं गेलं पाहिजे, त्यांच्या चुका, कोणत्या चुका ह्या ध्यानात ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या चुकांना बगल दिली पाहिजे. तर ह्याचं उत्तम उदाहरण धुमाळ सर तुम्ही तुमच्या या आताच्या बोलण्यातून सांगितलं. आणि तसाच प्रसंग मला प्रसन्न सर तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला कधी अशी एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यात वाटतोय का की आठवतोय का की वडिलांच्या भीतीमुळे तुम्ही तो टाळलायत आणि तुम्ही खूप शिकलेला आहात त्या प्रसंगामध्ये? नक्कीच. कारण की कॉलेजला मी जेव्हा ऍडमिशन घेतलं, म्हणजे 11वी पासूनच मी बाहेर होतो. 11वीला चाटे कॉलेज असल्यामुळं तिथं शिस्तबद्ध सगळं असायचं, त्याच्यामुळे असं वाहवत जाण्यासारखं काही घडत नव्हत्या घटना. म्हणजे मुलगा असा वायाला जाणार नव्हता तिथं, कारण की तो एकाच प्रिमायसेस मध्ये असल्यामुळं काही अडचण नव्हती. बरोबर. पण ज्यावेळी मी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंगसाठी, त्यावेळेस पूर्णपणे मोकळीक होती, तिथं बर्डन नव्हतं काय. मग त्यावेळी वाहवत जाण्यासारखा प्रसंग असे भरपूर आले की म्हणजे मित्र असतील, कारण की इंजिनिअरिंग म्हणल्यावर मित्र वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण घरून एक शिकवण असायची वडिलांची, फोन कायम दररोज संध्याकाळी असायचा, काय झालं आज दिवसभर, काय नाही. मग त्यातून त्या फोनवर ते असे सांगायचे की आपलं कार्य काय, अभ्यास करणं, हे तुझं काय 4 वर्ष काम की तू अभ्यास कर, बाकी यश अपयश सर्व येत असतं, तू फक्त इमानदारीत अभ्यास कर, बाकीच्या काही गोष्टी करू नको, वाहवत जाऊ नको. कारण की माझं कॉलेज आणि आमचं घर हे 150-200 किलोमीटर होतं, त्याच्यामुळं वडील सारखे इकडे येऊ शकत नव्हते. पण त्यांचं एक सांगणं असायचं की आमचं तुझ्याकडे लक्ष नाही, याचा अर्थ तू वायफट वेळ वायाला घालू नको आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. त्याच्यामुळे दररोज हे सांगणं असल्यामुळे आणि एकदम प्रेमळ भाषेत असायचं की असं चिडून वगैरे नाही की ज्याचं मला बर्डन येईन किंवा काय नाही. त्यामुळं आई होती सांगायला, आईचं सांगणं असायचं, आईचा एक शब्द ठरलेला असायचा, हे वय आहे रे केवळ विद्या शिकण्याचे, अशी आई सांगायची. त्याच्यामुळं मी कधी वावत गेलो नाही आणि आई वडिलांचा इतका सपोर्ट असल्यामुळं मी एका ट्रॅकवर कायम राहिलो. अगदी खरं. खूप बघा ना, म्हणजे ही आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या जनरेशनला ही खूप मोठी शिकवण आहे किंवा एक चांगला संदेश आहे की जो तुमच्या दोघांच्या माध्यमातून, तुमच्या दोघांच्या मैत्रीच्या माध्यमातून तो ऐकायला आणि अनुभवायला मिळतोय. तुम्ही दोघांच्या एकमेकांच्या गझल खूप सुंदर सादर करता आणि आम्ही त्या अनेक वेळा ऐकलेल्या आहेत. ती तुमची बबन सरांची जी आवडती गझल आहे तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नक्कीच. डोळे नावाची गझल आहे आणि येत्या काही काळात ती तुम्हाला संगीताच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळेल. क्या बात आहे. आता ती गझल मी तुमच्या समोर सादर करतो पहा. ती गाऊनच म्हणतो मी. गझल गंधर्व सुधाकर कदम यांनी त्याला चाल लावलेली आणि तीच गझल सादर करतो पहा. बावरे होऊन कुणाला शोधती डोळे, बावरे होऊन कुणाला शोधती डोळे, बोलली नाही जरी तू बोलती डोळे, बावरे होऊन कुणाला शोधती डोळे, ह्या कुठे माझ्या तुझ्या हातातल्या गोष्टी, ह्या कुठे माझ्या तुझ्या हातातल्या गोष्टी, टाळले मी तू तरीही भाळती डोळे, बावरे होऊन कुणाला शोधती डोळे, केवढ हे कारुण्य भरले आत डोळ्यांच्या, केवढ हे कारुण्य भरले आत डोळ्यांच्या, पाहुनी दुःखी कुणी पानावती डोळे,
पाहुनी दुःखी कुणी पानावती डोळे, बोलली नाही जरी तू बोलती डोळे, बावरे होऊन कुणाला शोधती डोळे, भोवताली मानसे असल्यावरी अपुली, भोवताली मानसे असल्यावरी अपुली, भिडविने डोळ्यास डोळा टाळती डोळे, भिडविने डोळ्यास डोळा टाळती डोळे, बोलली नाही जरी तू बोलती डोळे, बावरे होऊन कुणाला शोधती डोळे. धन्यवाद. वा 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 वा. वडिलांच्या नजरेतली डोळ्यांची भाषा आज मुलाने सगळ्यांसमोर बोलती केली या माध्यमातून. नक्कीच. खूपच सुंदर. थँक्यू डॉक्टर. तुम्हाला प्रसन्न सरांची आवडणारी गझल आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. की स्वभाव इतका खरा पाहिजे, हो स्वभाव इतका खरा खरा पाहिजे, खळखळणारा झरा पाहिजे. वा. स्वभाव इतका खरा पाहिजे, खळखळणारा झरा पाहिजे, आणि जरी देखना नसे चेहरा, जरी देखना नसे चेहरा, थोडासा हासरा पाहिजे. वा वा वा. स्वभाव इतका खरा पाहिजे, खळखळणारा झरा पाहिजे. आणि शेर पहा की सळसळत्या या तरुण पिढीला, सळसळत्या या तरुण पिढीला कुठेतरी कासरा पाहिजे. वा. स्वभाव इतका खरा पाहिजे, खळखळणारा झरा पाहिजे. आणि शेर पहा की पैसा अडका नको म्हणाला, पैसा अडका नको म्हणाला, प्रेमाचा आसरा पाहिजे. स्वभाव इतका खरा पाहिजे, खळखळणारा झरा पाहिजे. आणि मायपित्याच्या घोर श्रमाची, मायपित्याच्या घोर श्रमाची जाणीव त्याला जरा पाहिजे. वा. स्वभाव इतका खरा पाहिजे, खळखळणारा झरा पाहिजे. आता ही कवी गझल आवडायचं कारण असं, ही माझ्या मुलाने लिहिलेली, आणि ती लिहिलेली असताना या गझलमधून त्याचं अंतर्मन व्यक्त झालेलं आहे. म्हणजे सगळं त्याचं अंतर्मन दिसतं आपल्याला, की स्वभाव खरा पाहिजे म्हणजे कधीही खोटं बोललं नाही पाहिजे. म्हणजे तो त्याच्या आयुष्यामध्ये तो म्हणजे पाळतात, ते पाळन करतो. त्यांनी जे मांडतो किंवा जे लिहितो, त्यांनी जे लिहिलंय ते मला सत्य वाटतं. बरोबर. म्हणजे हे गझल वाचताना मला त्याचा चेहरा दिसतो, तो अगदी प्रामाणिक चेहरा दिसतो. की अजून अपेक्षा काय केल्यात की तू तरुण, स्वतः तरुण असताना दुसऱ्या तरुणाकडून त्यांनी ही अपेक्षा केली की सळसळत्या या तरुण पिढीला कुठेतरी कासरा पाहिजे. म्हणजे तो तरुण असतानाही त्याला असं वाटतं की आपल्यावर कुणाचं तरी बर्डन बंधन, कुठेतरी मर्यादा असलं पाहिजे. या तरुण रक्ताला कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे. हा एक. आणि सगळ्यात महत्वाचा शेर, पैसा अडका नको म्हणाला, प्रेमाचा आसरा पाहिजे. हा जो शेर आहे की तरुण असताना इतकी पुढे मोठी मोठी प्रलोभने असताना, आज पैसा करता माणूस काय करत नाही हेच असताना, त्याला या वयात पैसा अडका नको वाटतोय, याच्यासारखी आमच्या संस्काराचं यश कोणता. अगदी खरं. म्हणून ही गझल मला फार आवडते. खरंच खूपच सुंदर गझल आहे. मी बऱ्याचदा ऐकलेली आहे. मलाही खूप जवळची गझल वाटते. कारण आणि यांचं मुळात काय माहितीये का, की गझलेतला भाव हा इतका उत्कट आहे आणि इतक्या सगळ्या लोकांना सामावून घेणारा भाव आहे, आणि त्याचं सादरीकरण तितकं उत्तुंग होतं. त्यामुळे ती गझल खूप आपली वाटते. तुमच्या अनेक गझल आहेत की ज्या सादर करता तुम्ही ना, त्या पटकन मनाला भिडणाऱ्या गझल आहेत. आणि तुमच्या दोघांच्याही आयुष्यातला एक भावनिक धागा म्हणजे तुमची आई. तर त्या मागील एक 3-4 वर्षांपूर्वी गेल्या, आणि त्यांची आता किती तुम्हाला आठवण येते असं
नक्कीच विचारायला आवडेल. खूप आठवण येते, म्हणजे क्षणाक्षणाला आठवण येते. कारण तुमच्या गझलेतून ते प्रत्येक वेळा दिसतं जाणवतं, की तुम्ही जाणवतं. आईला खूप मिस कारण करता. की मी जेवढं म्हणजे आता मी तुमच्यासोबत बोलतोय तरी माझ्या अंगावर काटा येतो. मला विचारतानाच माझ्या अंगावर काटा आलेला, त्यामुळे तुम्हाला बोलताना तर नक्कीच आहे. आणि आम्ही विसरण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की ती इतकी म्हणजे प्रेमळ होते. म्हणजे प्रत्येकाचीच आई प्रत्येकाला प्रेमळ वाटते, पण माझ्या आईचं सांगायचं एक वेगळेपण असं की ती एकदम प्रेमळ. म्हणजे कोणतीही व्यक्ती घरातली असली, आमचं एकत्रित कुटुंब होतं, 2 चुलते, म्हणजे यांचे 2 भाऊ आणि हे, म्हणजे तिघा जणांचं कुटुंब मोठं. त्यात ही मोठी आलेली सून पहिली, तिने ते सर्व कुटुंब सांभाळलेलं, तेवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतलेल्या. हो. विशेष म्हणजे ती MA झालेली, त्या काय काळात सांगता? शिक्षिका होती. वा वा. पण लग्न झाल्यावरती यांचे वडील सासरे तिचे म्हणले की नाही नोकरी करायची लेडीजने, तर तिने ते हसत मान्य केलं की इथं गरज आहे आपली. मग घर सांभाळणं, मग शेतीतली कामं तिने केली, शिकली, पूर्ण शेती सांभाळून, त्यानंतर पूर्ण कुटुंब सांभाळून ती आनंदाने सगळं करत गेली. म्हणजे तिच्या स्वभावात असं कधी काही जाणवलंच नाही की कोणतं टेन्शन घेते किंवा बर्डन घेते किंवा दुसऱ्याला पण घरातल्या कोणाला टेन्शन देते. ती हसत खेळत असल्यामुळं आम्ही सगळे हसत खेळत राहिलो, आमच्यावर तिचे संस्कार झाले. आणि कायम तिचं सांगणं, संगीताची आवड होती तिला. आम्ही दोघं सोबत गाणी म्हणायचो सोबत. मला म्हणायची तू गाणी चांगली म्हणतो, आपण दोघं ड्युएट गाणी करू अशी म्हणायची. आणि सगळं शिक्षिका असल्यामुळे तिच्यात गुण होते सगळे. बरोबर. मग असे तिचे संस्कार माझ्यावर होत गेले. कॉलेजला असलं तरी दररोज फोन येणार, सगळी काळजी घेणार. बरोबर. मग अशी तिची आठवण तर खूप आहे. आणि कसं होतं, आणि सगळं स्थिर सावर झालं. माझ्या बहिणींची लग्न झाली, आप्पा निवांत झाले, आप्पा म्हणतो वडिलांना, ते निवांत झाले, रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यानंतर अचानक हृदयविकाराने तिचं निधन झालं. म्हणजे हा एक खूप मोठा धक्का होता आमच्या दोघांसाठी. आणि आणखी एक कारण तुम्ही जे म्हणता की तुम्ही मित्र म्हणून जवळ कसे, तर आई गेल्यामुळं मला असं जाणवलं की वडील कधी एकटे पडले नाहीत पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे वडिलांना तो खूप मोठा आघात आहे. बायको म्हणजे काय हे सर्वांनाच माहिती आहे आपल्या जीवनात, बायकोचं काय महत्व आहे. आज माझं लग्न झालंय, 3 वर्ष झाले, पण मला पण माहिती बायको किती महत्वाची आहे. बरोबर. आणि ह्यांनी तर 30 वर्ष सोबत घालवली. बरोबर बरोबर. मग ते सगळे त्यांना साथ असताना त्यांची जवळची व्यक्ती गेल्यावर आपणच त्यांच्या तितकं जवळ जाऊ बरोबर. की त्यांना त्यांच्या पत्नीची कधी आठवण नाही आली पाहिजे किंवा ती कमी नाही जाणवली पाहिजे. हा एक मुद्दा की आम्ही दोघं खूप जवळ आहे. बरोबर. आणि मला असं कायम वाटतं की मला एक सांगायचंय तरुण पिढीला की एक विशिष्ट कालावधी आल्यानंतर तुम्ही आई वडिलांचे मित्रच झाले पाहिजेत, जेणेकरून दोघातलं एक कुणी गेलं तरी तुम्ही त्यांना सांभाळून घेऊ शकता आणि साथ देऊ शकता. खूप मोलाचा संदेश आहे, म्हणजे खूप महत्वपूर्ण आणि आयुष्याला एक वेगळी शिकवण देणारा संदेश आहे की जो सगळ्यांनी आत्मसात केला पाहिजे. आणि मग तेच आई गेल्यानंतर मग असे मनात आपसुकच ह्या गझलच्या स्वरूपातून मी आईबद्दल प्रेम व्यक्त केलं. आणि त्यातलीच एक तुम्हाला गझल आता मी ऐकून दाखवतो. झुळझुळणारा वारा आहे माझी आई, झुळझुळणारा वारा आहे माझी आई, लखलखणारा तारा आहे माझी आई. झुळझुळणारा वारा आहे माझी आई, लखलखणारा तारा आहे माझी आई. मातेला या एक सारखी तिची लेकरे, मातेला या एक सारखी तिची लेकरे, समानतेचा नारा आहे माझी आई. झुळझुळणारा वारा आहे माझी आई. प्रेमाची मज उणीव केव्हा भासत नाही, प्रेमाची मज उणीव केव्हा भासत नाही, मायेचा गाभारा आहे माझी आई. आणि भीतीनं मजला रखरखणाऱ्या उन्हा तुझी, भीतीनं मजला रखरखणाऱ्या उन्हा तुझी, संतत श्रावण धारा आहे माझी आई. झुळझुळणारा वारा आहे माझी आई, लखलखणारा तारा आहे माझी आई. आणि त्या गझलेतला शेवटचा शेर असा की तुझी पायरी उगीच देवा चढू कशाला, तुझी पायरी उगीच देवा चढू कशाला, श्रद्धेचा देव्हारा आहे माझी आई. झुळझुळणारा वारा आहे माझी आई, लखलखणारा तारा आहे माझी आई. खऱ्या अर्थाने काटे उभे राहतात. आणि याच्यावरून तुम्हाला मला लक्षात येतंय की तुमचं तुमच्या आईविषयी किती प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की गझलच तुमची आई आहे आणि गझलच
तुमचा बाप आहे आता सध्या, नक्की, असं नक्की. म्हणायला हरकत नाही. निश्चित निश्चित. तुमच्याकडून तुमच्या पत्नीविषयी ऐकायला आवडेल. पत्नीविषयी ऐकताना ती आमचे ज्यावेळेस लग्न जमलं त्यावेळेस ती शिक्षिका होती. हो. आमच्या वडिलांनी लग्न जमवताना, आता आमचंच एकाच हायस्कूलला आम्ही दोघं असल्यामुळं आमचं ठरलं की आपण लग्न करायचं. हो. मग तिने त्यांच्या घरी सांगितलं, मी माझ्या घरी सांगितलं. आणि हे ज्यावेळेस तुमचं लव्ह मॅरेज होतं त्या काळातलं? हा हा क्या बात. बरं झालं प्रश्न घेतला मी. तो एक वेगळं नातं लक्षात आलं. नक्कीच नक्कीच. तर एकाच हायस्कूलला असल्यामुळं आणि आता सटलच झालं होतं ना, म्हणजे बरोबर. नोकरीला लागलो, म्हणजे दोघं नोकरीला होते, बरोबर. सटल होतो. तेही शोधत होते, माझे घरचे बी मला मुलगी शोधत होते, त्यांना वर्ष चालू होतं. 1-2 वेळेस आम्ही, म्हणजे मी ज्यावेळेस रजा टाकून जायचो, सर कुठे चालला आज, तुम्ही कशाला रजा टाकताय, त्यावेळेस तुम्हाला एक स्थळ बघायचं आहे. आणि मग असं 1-2 झालं. मग त्यांनीच मला विचारलं की नेमकी तुम्हाला काय कशी मुलगी हवी, अपेक्षा काय? काय नाही, सुसंस्कृत मुलगी हवी म्हणलं. आणि मग असं बोलता बोलता बोलण्यातून मग ठरलं बा फायनल आपण करून टाकू, काय हरकत नाही. पण ज्यावेळेस बैठक बसली, लग्नाची ज्यावेळेस बैठक बसली, त्यावेळेस आमच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं, ही मुलगी घरी राहत असेल तर आम्ही लग्न जमायला पुढं, आणि नसली घरी राहत तर म्हणले काय. मग त्यांचं पाटील घराणं, ते म्हणले आमच्यात तरी कुठं गेले, आता ह्या नवीन पोरांचा नाद असतो, तुम्हाला नाही वाटत तर आमची काहीच हरकत नाही. वा. मग मुलीला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, म्हणली तुम्हाला जर नसलं लावायचं तर माझी काय हरकत नाही. ठीक आहे, आनंदाने ती घरी राहिली. मग 3 वर्ष सर्व्हिस केलेली एखादी स्त्री हो. आपल्या जीवनात आल्यानंतर ती आज शेतीतली कामं करते. हो. एकत्र कुटुंब असल्यामुळे ज्याला त्याला जबाबदारी वाटून दिलेली असते. बरोबर. यांनी हे करायचं, त्यांनी ते करायचं, त्यांनी ते करायचं. व्यवस्थितपणे तिने स्वतःची अडाण्यासरी सारखी शेतीची कामं केली आणि चांगल्या पद्धतीने तिने संस्कार स्वतःच्याच मुलावर नव्हे तर भावांच्या माझ्या मुलांवरती चांगले संस्कार केले. आज सगळं कुटुंबच आमचं व्यवस्थित स्थिरतावरती आहे. ते केवळ या माऊलीमुळे आहे, या स्त्रीमुळे आहे, माझ्या मंडळीमुळे आहे. हे माझे भाऊ सुद्धा अभिमानाने सांगतात. वा वा वा. आणि ते इतके शिकलेले असल्यामुळे जर योग्य पद्धतीने ट्रॅकवर चाललेले आहेत, कसलीही कामं पडेल ते काम करतील. हो. नंतर आलेल्या आमच्या भाऊजाई आहेत, तिच्या पावलावर पाऊल टाकण्यात पुढे जाणं भाग होतं. बरोबर. त्यामुळे घर फुटण्याचा प्रश्न आणि एकमेकात असं कुरघोडी करायचा कसल्याही प्रकारे प्रसंग आला नाही. बहुतेक वेळा घर हे स्त्रीमुळे फुटत असतं. आमच्या स्त्रिया ह्या खूप चांगल्या मावल्या होत्या. आमच्या मंडळींनी त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने संस्कार केले आणि यामुळं खूप आनंदात आमच्या सगळ्यांचं जीवन वा, गेलं. वा, वा. खूपच, म्हणजे किती बघा ना, म्हणजे या गप्पांमधून वेगवेगळे नात्यांचे बंध आपल्याला उलगडले जात आहेत. नक्कीच. आणि त्याच्यामुळं एकत्रित कुटुंब पद्धती ही किती समृद्ध करणारी गोष्ट होती पूर्वीच्या काळामध्ये. आजकाल ते राहिलेलं नाही बिलकुल सुद्धा. पण एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच माणसाचा सर्वांगीण विकास होतो. याच्या महत्व आजच्या पिढीला समजत नाही. आज जे तरुण मुलं भरकटलेली दिसतात, व्यसनाधीन झालेली दिसतात, नको ते गोष्टी, तर त्यावेळेस पाठीमागं एवढी व्यसनाधीनता नव्हती, आता व्यसनाधीनता का आली? तर हे जे नाते असतात ना, आजी आजोबा, चुलता चुलती, चुलत भाऊ, सख्खे भाऊ, हे राहिलेच नाही. बरोबर. नुसते आईबापांच्या मुळेच आपल्या स्वतःच्या मुलांची वाढ होते हा भ्रम प्रत्येकाने बाजूला काढा. प्रत्येक नात्यातून वेगळं काहीतरी शिकायला मिळत असतं. हो हो. आता आजकालचे दोन्ही आईबाप कामाला जातात, मागच्या मुलांवरती लक्ष ठेवण्याला, त्यांच्यावर बरं वाईट सांगण्याला, ते काय करतात हे बघण्याला आज माणूसच नाही. अगदी खरं. आणि मग ह्याच्यामुळे व्यसनाधीनता वाढते, नको त्या मंत्राच्या संगतीमुळे जातात. म्हणून घरामध्ये मी तर म्हणतो, आजी आजोबा, चुलता चुलती हे ज्या घरात असतील त्या घरातला मुलगा वायात जाऊ शकत नाही, हे 100% मी सांगतो. वा. खरं खरं खरं. आणि किती तुम्ही उच्च पदस्थ जेवढे असतील ना, जिल्हाधिकारी असतील, एखादा राजकारणातला मोठा पुढारी असेल असं म्हणा तुम्ही,
कोणत्याही क्षेत्राचा जो टॉप मोस्ट माणूस जर बघितला आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जर बघितली तर तो मोठ्याच कुटुंबातला असणार आहे, एकत्रित कुटुंबातला असणार, एकटीच कुटुंबातला असला पाहिजे. त्यामुळं त्याला सगळ्यांशी एका घरात वेगवेगळ्या लोकांशी तोंड द्यायची त्याला सवय होते लहानपणापासून. त्यामुळे समाजामध्ये सुद्धा एका कुटुंबात सारखंच तो वर्तन चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतो. समाजाचा अभ्यास त्याला आपोआप होतो, घरापासूनच सुरुवात होते आणि मग ज्यावेळेस तो बाहेर पडतो त्यावेळेस तो समाजाला आपलंसं करतो. बरोबर. म्हणून ही माणसं पुढे गेलेली असतात मोठ्या कुटुंबातली. अगदी नवरा बायको सर्व्हिस करतात, त्यांचा मुलगा पुढारी जन्मात कधी होऊ शकत नाही, कधीच होऊ शकणार नाही. त्याचं कारणच हे की त्याची मेंटॅलिटी ज्या पद्धतीने त्याची मेंटॅलिटी लागते त्या पद्धतीची मेंटॅलिटी एकत्र म्हणजे हम दो हमारे एक याच्यात होऊ शकत नाही. बरोबर. चांगल्या पद्धतीने वाढच होऊ शकत नाही. माझं 100% मत आहे एक शिक्षक. किती मोलाचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिलेला. खूप छान सर. म्हणजे आजचा भाग हा अनेक लोकांसाठी एक प्रेरणादायी भाग राहू शकेल. इतकं ते छान भाष्य आपलं आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून झालं. आता आज फादर्स डे आहे, त्या निमित्तानं मी तमाम सगळ्या जे आपला भाग ऐकतायत त्या सर्वांसाठी एक वडिलांवरची एक कविता मी लिहिलेली आहे की जे तुमच्या आजच्या भागानिमित्त ती लिहिण्याचा प्रसंग आला. ते मी लिहिणार सगळ्यांना. वा. पोरगा बापाचा आरसा असतो, पोरगा बापाचा आरसा असतो, पोरगा बापाचा वारसा असतो. वा. सही. आणि बाप हा मेंदू घडवणारा कुंभार, लाकडी पाटी बनवणारा सुतार. बाप हा मेंदू घडवणारा कुंभार, लाकडी पाटी बनवणारा सुतार, पायतान देणारा चांभार. आणि संस्कार या शब्दाचा किमियागार असतो बाप. वा वा. बाप हा मेंदू घडवणारा कुंभार, लाकडी पाटी बनवणारा सुतार, पायतान देणारा चांभार आणि संस्कार शब्दाचा किमियागार असतो बाप. कारण बाप भूगोलातला ज्ञानाचा भरीव गोल असतो. कारण बाप भूगोलातला ज्ञानाचा भरीव गोल असतो, तर पोरगा बापासमोर आणि बापाशिवाय बापासमोर आणि बापाशिवाय गणितातला भागाकार, गुणाकार, वजाबाकी आणि बेरजेतला उरणारा रिकामा शून्य असतो. पोरगा बापासमोर आणि बापाशिवाय गणितातला भागाकार, गुणाकार, वजाबाकी आणि बेरजेतला उरणारा रिकामा शून्य असतो. म्हणूनच बाप त्याच्या अस्तित्वाचा किमियागार असतो. म्हणूनच बाप त्याच्या अस्तित्वाचा किमियागार असतो. अगदी वास्तव. धन्यवाद. खूप छान. आज या फादर्स डेच्या निमित्ताने तुमच्याशी बोलता आलं आणि वेगवेगळे विचार तुमच्या माध्यमातून ऐकता आले, तुमची मैत्री अनुभवता आली, याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर कविता जगणारी माणसंच्या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.